आणि संचित हे कोणालाही चुकलेलं नाही महाराज, ठीक आहे ना. देवाला सुद्धा प्रारब्ध संचित जिथं चुकलं नाही तिथं महाराज आम्ही साधे भक्त आहोत, आम्ही देवाला माझं म्हणणारे भक्त आहोत, परंतु आम्ही देवाला माझं म्हणतो. परंतु मायबाप ज्यावेळी संकट नसतं त्यावेळीच आम्ही देवाला माझं म्हणतो. एकदा का संकट आले की पुन्हा देवाच्या नावाने खडे फोडायला आम्ही तयार असतो. मग माझा आणि माझे पण जातो कुठं, ठीक आहे ना. ज्यावेळी मैत्रीण आणि मित्र दोघं एकत्र असतात, पैशाचा लाभ असतो, दोघं छान रीत्या सुंदर जीवन जगत असतात, परंतु मायबाप पैशाचा व्यवहार मध्ये आला, मायबाप त्यांच्या नात्यामध्ये सुद्धा आम्हाला दुविधा दिसून येते. एकत्र असलेले मित्र आणि मैत्रिणी सुद्धा बाजूला गेलेले दिसून येतात. त्याचं कारण आहे तिथं स्वार्थ जागा झाला. म्हणून पुन्हा पुन्हा सांगते की भक्त आणि देवामध्ये प्रेमाचं नातं हे फक्त आणि फक्त नामस्मरणानं आणि भक्तीनं येतं. म्हणून देवाला जोडण्याचा सुंदर सार आणि मायबाप सुंदर मार्ग हा एक भक्ती आहे. मग प्रत्येक जण आपापल्या भक्तीनुसार देवापर्यंत पोहोचतो. कुणाला हरिपाठ आवडतो, कुणाला सुंदर काकडा आवडतो. आयुष्यामध्ये मायबाप प्रत्येकानं काहीतरी नियम घ्यावा असं साधू संत सांगतात, कारण नियमानं देव आपला